मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळ क्रमांक 29 मधल्या 64 नंबरच्या खोलीत राहणारा आदित्य सकपाळ रोज सकाळी पेपर टाकण्याचं काम करतो. तर चाळ क्रमांक 48 मध्ये राहणारे प्रवीण बागवे आणि वामन यादव एका खाजगी कंपनीत काम करतात. ह्याच बिल्डिंगमध्ये राहणारे रघुनाथ कोकम आणि विकास तानाजी भोसले एकेकाळी मुंबईतल्या कापड गिरणीत काम करायचे. शिवणकाम करून आपले आयुष्य सुकर करणारी सुषमा माने असो, आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाणारे अजित कोकम असोत, किंवा भल्या सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जांभोरी मैदान गाठणारा अतुल महाराव असो, या सर्वांच्या मध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे हे सगळेजण रोज जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडतात तेव्हा अनेकदा त्यांची नजर ही आजूबाजूच्या टोलेजंग इमारतींवर पडते. ह्या इमारतींच्या उंची एवढी आशा मनात बाळगून ते हा विचार करतात की आपल्या या जुन्या पुराण्या चाळींचंही कधी कायापालट होईल, कधी त्यांचं छोटंसं घर थोडं मोठं होईल आणि आरामदायी बनेल. गेली अनेक वर्ष ते हीच आशा बाळगून आहेत. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जर लोकांना राहण्यासाठी घर नसेल तर ती खरोखरीच मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने राज्य सरकारने प्रयत्न प्रारंभ केले आहेत. त्यात गिरणी कामगार असतील, बीडीडी चाळींचा विकास हे एक अतिशय महत्त्वाचे अंग आहे. राहण्याची जागा म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर ते खऱ्या अर्थानं एक घर असतं. याची जाण सरकारला आहे. अगदी प्रत्येकाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ब्रिटिशकालीन बीडीडी चाळ मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीतलं एक अविभाज्य अंग. तत्कालीन मुंबई राज्याचे राज्यपाल सर जॉर्ज लॉईड यांनी सन 1920 ते 1922 ह्या कालावधीत बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून उभारलेल्या 160 चौरस फुटांच्या खोल्या खेड्यापाड्यातून नोकरीच्या शोधात येणाऱ्या निर्वासितांकरता निवाऱ्याचा आधार ठरल्या. वरळी नायगाव डिलाईल रोड येथील सुमारे 82 एकर जागेवर वसलेल्या 207 इमारतींनी 16,544 कुटुंबियांच्या किमान 3 पिढ्यांना आधार दिला. स्वातंत्र्योत्तर काळात बहुत करून औद्योगिक आणि गिरणी कामगार वर्ग इथे राहू लागला. गिरणी कामगारांच्या राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीचं केंद्र इथेच होतं. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या जवळपास 100 वर्ष जुन्या काळ्या दगडातल्या इमारती आज अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत आणि त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं या उद्दिष्टांच्या आधारावर विद्यमान शासनाने हा प्रश्न यशस्वीरित्या हाताळलाय. बीडीडी चाळींच्या सूत्रबद्ध नियोजनास खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरली ती म्हणजे 7 मे 2015 रोजीची माननीय मुख्यमंत्र्यांची म्हाडातली बैठक. म्हाडा ही शासनाची गृहनिर्मिती क्षेत्रातली देशातली सर्वात मोठी आणि अनुभवी संस्था असून गृहनिर्मितीतील म्हाडाचं कार्य अनन्यसाधारण असल्यानं शासनाच्या जागेवरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा या शासकीय यंत्रणेची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निवड करण्यात आली. गेली 1.5 वर्ष बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हाडाने अविरत प्रयत्न केले आहेत. गेली 100 वर्ष पिढ्यानं पिढ्या लहान घरात राहणारे आज त्याचं स्वप्न पूर्ण होतोय आणि एक मोठ्या घरात ते राहायला जाणार आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो. कायद्याच्या कक्षेत बसून सर्वांचंच समाधान शासन हे करणार आहे आणि मुंबई शहराचा विकास, महाराष्ट्राचा विकास आणि त्या अनुषंगाने बीडीडी चाळीचा विकास आपण करतो, त्याला सहकार्य करा. माझा जन्म इथेच झाला आहे. लहानाचा मोठं मी इथेच बीडीडी चाळीत झालेलो आहे आणि आता हे डेव्हलप होत आहे. त्याच्यासाठी सरकारचा आम्ही आभार मानतोय. आम्हाला याच्या मोठी घरं मिळणार आहेत. आम्ही बीडीडी चाळीत खूप वर्ष राहिलेलो आहेत. ही आमची 3री पिढी चालू आहे आणि जे सरकारने आता रिडेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट जे सँक्शन केलं आहे बीडीडी चाळीचं, ते ऐकून खूप बरं वाटलं आणि ते यशस्वीरित्या व्हावं हीच सरकारकडे अपेक्षा आहे. गेल्या 2 वर्षातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सदैव प्रेरणेने आकाराला आलेल्या बीडीडी चाळींच्या या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज त्यांच्याच हस्ते होत असताना एका ऐतिहासिक संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. बीडीडी चाळीतील सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कशोसीने प्रयत्न करीत आहे. आज या कामाला प्रारंभ होत असताना मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. काळ्या दगडातील अंधाऱ्या ह्या वास्तूला
वेध नव्या किरणांचा.